शिवराज पाटलांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, शिवराज पाटलांचे मानसपुत्र, आज आपलं टायटलच आहे शिवराज पाटलांचे मानसपुत्र होणारे आमदार माजी मंत्री बसवराजजी पाटील मुरुमकर. मित्रांनो, राजकारण मी गेल्या 40 वर्षापासून पाहतो. गेल्या 40 वर्षापासून मी राजकारण जवळून पाहिलेला माणूस आहे. शिवराज पाटील एक असं व्यक्तिमत्व, अजातशत्रू व्यक्तिमत्व. सर्व राजकीय पक्षातले लोक शिवराज पाटलांना तेवढाच सन्मान आणि मान आणि आदर द्यायचे. सोनिया गांधींना लाल दिवा नव्हता, तेव्हा शिवराज पाटलांना लाल दिवा होता. याहून तुम्ही विचार करा, एक शिवराज पाटील हे रसायन काय आहे. अगदी शिवराज पाटील देवाघरी जायच्या आधी 1-2-3 महिनेच माझी भेट झाली होती देवघरवर. आणि दिलखुलास मनातून मी त्यांना बोलत होतो. त्यांना बोलावं वाटायचं. जुन्या आठवणी. मग मी हळूच कानोसा घेतला की मोदींबद्दल, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींबद्दल शिवराज पाटलांचं काय मत आहे. अतिशय सकारात्मक शिवराज पाटील साहेब बोलत होते. शिवराज पाटील त्यांच्या सोलार योजनेवर भारावून गेले होते, केंद्राच्या, राज्याच्या. कारण सोलार हा त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय होता. असे हे शिवराज पाटील चाकूरकर. त्यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्यांचं नाव तर आलंच पाहिजे या कार्यक्रमामध्ये. त्यांनी अक्षरशः बाबळगावची गडी, लातूरचं वैभव, साम्राज्य, सत्ता, संपत्ती सर्वच बाबतीत अग्रेसर असलेले आमदार अमित देशमुख यांना टक्कर दिली. बरी टक्कर अशी तशी नाही दिली. 50,000च्या लीडनं येणारे अमित देशमुख हे अवघ्या 5-6 हजार मतांनी निवडून आलेले. याहून तुम्ही अंदाजा करू शकता की शिवराज पाटील या नावाचं वलय काय. मी शिवराज पाटलांना निवडणुकीच्या आधी 15 दिवस दररोज म्हणायचो, पाटील साहेब एकदा स्टेजवर चला, तुम्ही भाजपच्या स्टेजवर चला, तुम्ही बोलू नका, तुम्ही मिरवणुकीत या. अर्चना पाटलांचा विजय नक्की आहे, तुम्ही फक्त मिरवणुकीत उभं राहा, काहीही बोलू नका, लोक तुमच्याकडे बघून मतदान करतात. एवढं तुमचं प्रभुत्व आहे, एवढं तुमचं व्यक्तिमत्व आहे. पण ज्या माणसानं कधी तत्वाशी तडजोड केली नाही तेच शिवराज पाटील चाकूरकर. भाजपच्या कार्यालयात जाऊन त्यांनी यंत्रणा पाहिली, पण स्टेजवर नाही आले, शेवटपर्यंत नाही आले. एवढे सोनियाजी गांधींचे, काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले शिवराज पाटील. ते म्हणाले, आता या वयामध्ये मला आता जायची वेळ आलेली आहे आणि आता मी सोनियाजींची प्रतारणा करू शकत नाही, किंवा मी आता भाजपच्या व्यासपीठावर नाही जाऊ शकत. त्यांनी सुनबाईला कदाचित मुकसंमती दिली असेल, विरोध केला नसेल, पण मुकसंमती दिली असेल. तेव्हाच अर्चनाताई पाटील एक पाऊल पुढे चालल्या आणि भाजपत प्रवेश घेतल्या आणि निवडणुकीला उभा राहिल्या आणि टक्कर दिली. हा सगळा इतिहास महाराष्ट्र जाणतोय. आम्ही देशमुख निवडणुकीत एवढे परेशान सर्वप्रथम आम्ही बघितलेले आहेत. त्यांनी किती जरी सांगितलं अमित देशमुखांनी की देवघर माझ्या हृदयात आहे, देव माझ्या जवळ आहे, पण देव कुठं होता हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झालं.
आणि त्या निवडणुकीमध्ये तन मन धन झुकून जर कोणी काम केलं असेल, आपल्याला मुद्द्यावर यायचंय की बसवराज पाटील मुरुमकर, माजी मंत्री आणि माजी आमदार, जे आता आमदार होऊ घातलेले आहेत. बसवराज पाटील मुरुमकरांचा पूर्ण स्वभाव शिवराज पाटलांच्या तोडीचे आहेत. अतिशय शांत, अतिशय संयमी, अतिशय मधाळ, अतिशय नम्र, कधीही सत्ता आणि संपत्तीचा देखावा ह्या माणसानं आयुष्यात केला नाही. एवढंच नाही, मी त्यांच्या मुरुम गावी सुद्धा जाऊन आलो. त्यांचे बंधू बापूरावजी पाटील, जे तिथले नगराध्यक्ष आहेत मुरुमचे, की त्यांनी स्वतः मुरुमचा कसा कायापालट केला. आणि सर्वप्रथम मला जाणवलं की बसवराज पाटील या नावाला एक जातीचं लेबल काही लोक लावतात, पण हे 18 पगड जातीन 12 बलुतेदारांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे बसवराज पाटील मुरुमकर आहेत, असं एक माझं मत आहे. कारण तिथला मुस्लिम समाज, तिथला मराठा समाज, प्रत्येक समाजामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे. कारण बसवराज पाटलांनी कधी विकासाचा घास देताना किंवा एखाद्याचं काम करताना त्याला जातपात कधीच विचारलेली नाही. आता तुम्ही म्हणताला बसवराज पाटलाबद्दल औसेकर एवढं भरभरून का बोलतायत? कारण ते व्यक्तिमत्वच म्हणून मी नाव दिलंय, मानसपुत्र आहेत. खऱ्या अर्थानं शिवराज पाटलांचे मानसपुत्र जर कोण आहेत तर बसवराज पाटील मुरुमकर आहेत, असं एक माझं स्पष्ट मत आहे. कारण आणि भाजपनं जे हा डाव साधलेला आहे, भाजपनं जी खेळी खेळलेली आहे, कारण भाजपला माहिती आहे की सोलापूर पासून इकडं जहिराबाद, नांदेड, ह्या पूर्ण कर्नाटक बाउंड्री पट्ट्यामध्ये, उमरगा, सोलापूर ह्या सर्व भागामध्ये जवळपास 4 ते 5 जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचा भरपूर बेस आहे. आणि हा लिंगायत बेस भाजपकडे पक्का खेचून ठेवण्यासाठी विधानसभेला पर्याय होता अर्चनाताई पाटील चाकूरकर, पण त्या पराभूत झाल्यामुळे त्यांनी हा दुसरा खेळ खेळलेला आहे, लिंगायत समाजाचा बेस पक्का करण्यासाठी, की ज्यांचं प्रभुत्व त्या भागामध्ये आहे, ज्यांना लोक मानतात, सर्व समाजाची लोक मानतात. आणि हा बेस मजबूत करण्यासाठी देवेंद्र भाऊंनी आणि प्रदेश अध्यक्षांनी खेळलेली खेळी अतिशय यशस्वी होईल, असा एक माझा अंदाज आहे. आणि मला तर वाटतंय काँग्रेसने जो उमेदवार दिला ही लिंबू टिंबूची तर लढाई नाहीये. कारण बसवराज पाटलांच्या पाठीशी आता खंबीरपणे आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, तर जरीही संभाजीरावांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर रेसमध्ये होते, 100% होते. कारण अरविंद पाटील निलंगेकरांचं सुद्धा काम आम्ही बघितलेलं आहे की गोव्यामध्ये खास देवेंद्र फडणवीसांनी अरविंद पाटील, गोविंदांना केंद्रे, आमचे अम्माजी आमदार उदगीरचे, त्या ठिकाणी मी पण त्या भागामध्ये होतो गोव्याच्या प्रचाराच्या सानिध्यामध्ये. आणि त्या ठिकाणी एक विशेष अशी टीम महाराष्ट्रातली देवेंद्र भाऊंनी गोव्यात नेली होती, त्यामध्ये अरविंद पाटील निलंगेकरांचा सुद्धा नंबर होता. म्हणजे त्यांच्या गुडबॉक्समध्ये अरविंद पाटील निलंगेकर नक्कीच आहेत. कारण अरविंद पाटील निलंगेकर ते सुद्धा एक म्हणजे निवडणुकीचा फंडा, म्हणजे जसं योग गुरु तसं हे मॅनेजमेंट गुरु. एखादी यंत्रणा कशी राबवायची, बूथ लेवल पर्यंत मतदारांना कसा संपर्क करायचा, किंवा मतदारांना वार्ड निहाय कसं काबीज करून त्याला मशीन पर्यंत घेऊन जाण्याचं लकब आणि कसब जर कोणात असेल तर ती मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकरांमध्ये. म्हणून त्यांना सुद्धा मार्क दिले पाहिजे. कदाचित त्यांचं जरी नाव पुढे आलं असतं तरीही काँग्रेसला ही निवडणूक जडच होती. कारण शेवटी मला असं वाटतं की बसवराजी पाटलांचा संयमी स्वभाव, बसवराज पाटलांचा सर्व जातींना सोबत घेऊन जाण्याचा असलेला स्वभाव, बसवराज पाटलांची एकंदर समाजामध्ये प्रतिष्ठा, बसवराज पाटलांचं सहकार क्षेत्रात असलेलं कार्य, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी अभिमन्यू पवारांनी त्यांचा एकदा पराभव केलेला असला तरीही आज अभिमन्यू पवार हे ढाल बनून
बसवराज पाटील मुरुमकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि जास्तीत जास्त मतं कशी बसवराज पाटलांना मिळतील याचा प्रयत्न आमदार रमेश कराड करणार, आमदार बसवराज पाटील करणार, अर्चनाताई पाटील चाकूरकर करणार, आमदार संभाजीराव पाटील यज्ञेकर करणार, त्याचबरोबर अरविंद पाटील निलंगेकर करणार. ही सगळी मंडळी आता झाडून टोटल कामाला लागलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे अजित पाटील कव्हेकर सुद्धा असतील की ते सुद्धा भाजपचे मत केवढी कशा पद्धतीनं त्या नगरसेवकांचे मतं मिळतील याचा प्रयत्न करतील. असं हे एकंदर पाठबळ जर कोणाला मिळालं असेल तर ते बसवराज पाटील मुरुमकरांना मिळालेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने ही लढाई लातूर, बीड, उस्मानाबाद ही स्थानिक स्वराज्य संस्थांची लढाई, ही विधान परिषदेची लढाई, ही लिंबू टिंबूची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये बाजी कोण मारणार तर बसवराज पाटील मुरुमकर मारतील असा एक माझा अंदाज आहे. आता शेवटी अजून याच्यात काय काय अर्थार्जन येतं, अजून काय काय खेळी निर्माण होतात. आता खरं तर ही लढाईची काँग्रेसनी जबाबदारी अमित देशमुखांकडे दिलेली आहे. आता अमित देशमुख याला कितपत रिस्पॉन्स देतील, कारण शेवटी सध्याचं जे देशमुखांचं वारं आहे हे मला थोडं भाजपकडे झुकल्यासारखं वाटतंय. हो, असं मी थोडं स्पष्ट बोलतो, कारण कुठंतरी मला जाणीव होतीये की रितेश देशमुखांना पुरस्कार देणे, धीरज देशमुखांशी भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीक, अमित देशमुखांच्या संभाजीराव पाटलांच्या कानात झालेल्या गुजगुष्टी की आता तुमचं आमचं जमलं, मग खरंच अमित देशमुख जमून घेत आहेत का भाजपशी, का खरंच मुद्दामून हा उमेदवार देऊन या ठिकाणी एकतर्फी ही निवडणूक भाजप जिंकावी म्हणून निर्माण केलेली एक लिंबू टिंबूची लढाई आहे का. असं एक साधारण गणित असताना मी शिवराज पाटलांच्या सानिध्यात होतो, मी बसवराज पाटलांच्या जवळ होतो, मी दोघांना जवळून पाहिलेलं आहे की जेवढे गुण शिवराज पाटलांच्या मध्ये होते तेवढे सगळे गुण बसवराज पाटलांमध्ये आहेत. कधी कोणावर रागवणार नाही. आणि त्यांनी जो निर्णय घेतला की जिल्हा परिषदेला मी एकाही आमदाराच्या घरामध्ये तिकीट देणार नाही, ते करून दाखवलं बसवराज पाटलांनी. इतर जिल्ह्यामध्ये काय झालं मला माहित नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये आमदाराच्या घरामधला जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणे हीच भावना बसवराज पाटलांची होती. का तर इतर लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जी कार्यकर्ते आपल्यासाठी झटतायत त्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, मग त्यामध्ये हे राजकीय घराणेशाही नाही आली पाहिजे ही भावना जर कोणामध्ये होती ती बसवराज पाटील मुरुमकरांमध्ये होती. आपल्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा नगर परिषदेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सगळ्याची पत्रकार परिषद घेतली, त्याच पत्रकार परिषदेमध्ये बसवराज पाटलांनी जाहीर करून टाकलं, कारण भाजपचे लातूर ग्रामीणचे ते अध्यक्ष या नात्याने त्यांनी जाहीर करून टाकलं की मी घराणेशाही चालू देणार नाही, आमदाराच्या घरामध्ये जिल्हा परिषदचं तिकीट मिळणार नाही. यामध्ये त्यांनी शरण पाटलाला सुद्धा दूर ठेवले धाराशिवमध्ये, ते नाही लढायचं. म्हणजे ही जी त्यांची एक भाजप बद्दलची एक खेळी आहे, ही जी त्यांनी भूमिका मांडली, त्या भूमिकेचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे. अभिमन्यू पवारांनी स्वागत केलं, संभाजीराव पाटलांनी केलं, रमेश कराडांनी केलं, जेवढे काही आमदार भाजपचे आपले आहेत या सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. आणि कोणीही उमेदवार न देण्याचं पण घेऊन ही निवडणूक यशस्वीपणे जिंकली. आता लातूरची महानगरपालिकेत अपयश का आलं याची गणितं वेगळी आहेत, इथलं राजकारण वेगळं आहे. इथं अमित देशमुखांना मानणारा एक बेस आहे. पूर्व भाग हा अमित देशमुखांनी काबीज करून घेतलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची सभा ही अमित देशमुखांना विजय देऊन गेलेली आहे. हे असं एक माझं मत आहे. कारण वंचितनं पूर्णपणे सहकार्य, पण वंचितला नंतर काय ट्रीटमेंट दिली हे वंचितलाच माहिती आहे. म्हणून आता मला असं वाटतं की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज एकतर्फी ही निवडणूक होती का काय, ही निवडणूक काँग्रेस लिंबूटिंबूची खेळते का काय. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की खऱ्या अर्थानं ही जर
बसवराज पाटलांना हे जे तिकीट मिळालेलं आहे, हा जो उभा राहण्याची संधी मिळालेली आहे, पुन्हा आमदार होण्याची संधी मिळालेली आहे, यामाग एकमेव कारण शिवराज पाटलांचे मानसपुत्र. त्यामुळं शिवराज पाटलांच्या ज्यांनी पाहिलेलं आहे, शिवराज पाटलांना ज्यांनी ओळखलेलं आहे, शिवराज पाटलांच्या जे सानिध्यात आलेले आहेत, त्या सर्वांना हे माझं बोलणं पटेल की आज जे बसवराज पाटील या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत, यामध्ये बसवराज पाटील एक बहुमताने विजय होतील, एक असा माझा अंदाज आहे. तर कितपत याला अमित देशमुख शह देऊ शकतात, कितपत काँग्रेसकडे मतं वळत, फार फार तर काही शहरापुरतं मर्यादित राहील, पण बहुतेक चांगलं मतदान या 3 जिल्ह्यामधलं बसवराज पाटलांना होईल, एक असा माझा राजकीय अंदाज आहे. तर मित्रांनो, माझ्या या छोट्याशा विश्लेषणाबद्दल आपल्याला काय वाटतं जरूर आपण कळवा. फक्त पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेस ही लढाई लिंबू-टिंबूची खेळते का काय, ही शंका मला येते आहे. म्हणून बसवराज पाटलांनी खरं तर तसं बोलणं उचित नाही की मिरवणुकीची तयारी करा, पेढे वाटा, हे आमचे विलासरावजींचे शब्द आहेत की ते आधीच सांगून टाकायचे, चला मिरवणुकीची तयारी करा, पेढ्यांची तयारी करा. म्हणजे एवढा विश्वास असायचा, तसा विश्वास आज मला वाटतोय की बसवराज पाटील मुरुमकर यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ आहे. लिहून घ्या आजची तारीख, वेळ, बोल रत्नाकर औसेकरचे. रत्नाकर न्यूजला आता विराम द्या. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन विषयासह. पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूज. धन्यवाद. काळजी घ्या. आपले जीवन घडवते भाषण कला, आपले नशीब बदलते भाषण कला, आपल्याला मान सन्मान मिळतो भाषण कला. भाषण कला क्लासेस, आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांची भाषण कला क्लासेस लातूर मध्ये. चला आपला प्रवेश नक्की करा. आमचा पत्ता रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. प्रवेश नक्की करा.